नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपल्या 3 ते 6 वयोगटाच्या पोषण आहारामध्ये आता बदल झालेला आहे. तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसा महाराष्ट्र शासनाचा 25/8/2026 रोजीचा GR आहे, पत्रक आहे आणि त्यानुसार आपल्याला जे येणार आहे किंवा जो बदल झालेला आहे तोच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई, गेल्या 8 दिवसापासून आपण चॅनलवर नाही, तर ताईंनो माझी तब्येत खराब होती, आजारी असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ वगैरे करत नव्हती. परंतु मला असं वाटतं की हा GR माझ्या ताईंपर्यंत पोचावा म्हणून मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, जेणेकरून आपल्या बालकांचं योग्य पोषण होईल, योग्य प्रकारे त्यांना आहार दिलं जाईल, सर्वांगीण विकास त्यांचा साधण्यासाठी मदत होईल. कारण की पोषण आणि पूर्वशालेय शिक्षण हे 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी खूप महत्त्वाचा असा घटक आहे आणि तोच मात्र आता साध्य होणार आहे. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे विषय आपण दिनांक पाहिला 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाककृतीबाबत. तर त्याच्यातील बघा, आता जो विषय आहे त्याला संदर्भ धरून उपरोक्त विषयांवर आपणास कळवण्यात येते की संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांना कच्चं धान्य व किराणा मालाचा पुरवठा करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत व संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांना द्यावयाच्या पाककृतीचे घटक निश्चित करण्यात आलेले आहेत. सदर घटकामध्ये चणा, चवळी व वाटाणा हे कडधान्य आणि मूग डाळ, मसूर डाळ व तूर डाळ ह्या डाळी देण्याबाबत निर्देश आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की एकच कुठली पण डाळ होती, परंतु आता 3 डाळींचा समावेश आहे. आणि कडधान्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत आपण वाटाणा, याच्या आधी सुरुवात ही हरभऱ्याने झालेली होती, तर आता चवळी, वाटाणा आणि हरभरा, ज्याला आपण चणा म्हणतो, तर चणा सुरुवाती ही आपल्याला जशी आपली आहाराची सुरुवात झाली होती तर तेव्हाच आपल्याकडे चणा आलेला होता. तर परत आता चणा, चवळी, वाटाणा असे कडधान्य 3 प्रकारच्या डाळींचा समावेश केलेला आहे. त्यानुसार कंझ्युमर फेडरेशनमार्फत 2 महिन्यासाठी 3 कडधान्य व डाळींपैकी एकाच प्रकारचं कडधान्य व डाळ देण्यात येते. पुढील 2 महिन्याचे ऑक्टोबर ते नोव्हेंबर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा आहार हा सगळ्या पूर्ण महाराष्ट्राभर उतरून गेलेला आहे आणि आता जो येणार आहे तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 साठीचा. तर त्याच्यामध्ये या प्रकारचा जो बदल आहे, 3 प्रकारचे कडधान्य व डाळी नमूद केल्याप्रमाणे येण्यात यावे असं आपलं आयुक्तांचं लेटर आहे. तर बघा, ते कशा पद्धतीने द्यायचं ते देखील इथं दिलेलं आहे. आपले एकूण 2 महिन्यासाठी आहार येतो, म्हणजे आपले 50 दिवस असतात. तर त्या 50 दिवसामध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं दिसत आहे आपल्याला की 1, 2, 3, तर आपल्याला 24 ग्रॅम चणा देखील 24 ग्रॅम होता, वाटाणा देखील 24 ग्रॅम, आता चवळी देखील 24 ग्रॅम असणार आहे. परंतु आपल्याला दिवस दिलेले आहेत 20 दिवस, म्हणजे ह्या 50 दिवसापैकी 20 दिवस आपल्याला चणा द्यायचा आहे. त्याच्यानंतर 15 दिवस, या 50 दिवसापैकी 15 दिवस आपल्याला चवळी द्यायची आहे आणि 15 दिवस आपल्याला हिरवा वाटाणा द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण जे आहे 24 प्रमाणे, तर आपल्याला जे 1200 ग्रॅम जे आहे प्रमाण एकूण वजन, तर ते आपल्याला लाभार्थ्याचं म्हणजे 1200 ग्रॅम जे वाटप होणार आहे आपली लाभार्थ्यांची याच्यानुसार. आणि लक्षात घ्या, अगदी सोपं आणि सरळ आहे की तिघी प्रकारचं जे आपल्याला कडधान्य मिळणार आहे तर ते 50 दिवसासाठी आहे आणि ते विभागून द्यायचं आहे. म्हणजे 20 दिवस तुम्हाला चणा द्यायचा आहे, 15 दिवस तुम्हाला चवळी द्यायची आणि 15 दिवस हिरवा वाटाणा, असा हिशोब करून तुम्हाला 50 दिवसासाठी तो आहार, 50 दिवसासाठी ते कडधान्य आलेलं आहे. आणि चांगली गोष्ट आहे, चांगला इम्पॅक्ट आहे आणि आपल्या बालकांसाठी तो चांगला आहार येणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला डाळी आहे, डाळींचं देखील सेम त्याच पद्धतीने आपण मूग डाळ देत होतो, ती पण आपल्याला 10 ग्रॅम प्रमाणे द्यायची होती. आता त्याच्यामध्ये त्याच्या आधी मसूर डाळ पण होती, मसूर डाळ देखील आपण वापरलेली आहे, तिचं प्रमाण पण 10 ग्रॅम होतं. तर आता तूर डाळ याच्यामध्ये वाढलेली आहे. तर या तिघी डाळी आपल्याला येतील, परंतु तिघी डाळी देखील सेम त्या पद्धतीने वरच्याप्रमाणेच आपल्याला वापरायच्या आहेत. अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचं देखील 50 दिवसासाठीचं जे नियोजन आहे ते ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला 20 दिवस, 50 दिवसापैकी 20 दिवस म्हणजे 2 महिन्याचा आहार आहे की नाही हा, तर 50 दिवसापैकी 20 दिवस आपल्याला मूग डाळ 10 ग्रॅम प्रमाण प्रतिबालक आपल्याला द्यायचं आहे. 15 दिवस मसूर डाळ 10 ग्रॅम प्रमाणे प्रतिबालक आपल्याला
शिजवायची आहे. त्याच पद्धतीने तूर डाळ 15 ग्रॅम प्रति लाभार्थीप्रमाणे आपल्याला 15 म्हणजे 10 ग्रॅमप्रमाणे 15 दिवस आपल्याला शिजवायचे. म्हणजे अशी एकूण 50 दिवसासाठी आपल्याला तिघी डाळींचे दिवस दिलेले आहेत. त्या पद्धतीने आपल्याला ते वापरायचं आहे. ताईंनो, याचं रेकॉर्ड ठेवा. आपल्याकडे जे आपण रोजचं देत आहोत याचं रेकॉर्ड तुम्ही कच्चं जरी लिहून ठेवलं, कच्चं आखून जरी केलं तरी चालेल, परंतु याचं रेकॉर्ड ठेवा. आपण वरवर बऱ्याचशा गोष्टी बोलतो आणि वरवरच्या गोष्टींपेक्षा आपल्याकडे ही गोष्ट असणे महत्त्वाची आहे. तर बघा, तसेच सद्यस्थितीत सकाळचा नाश्ता तयार करण्यासाठी गहू, साखर किंवा गूळ, सोयाबीन तेल इत्यादी पदार्थ देण्यात येत आहेत. बऱ्याच अंगणवाडी सेविकांकडून गव्हाऐवजी तुकडा गहू. आता आमच्याकडे तर जसं सुरू झालं, आमच्याकडे गहू तर आलाच नाही, आमच्याकडे भरडाच आला. आणि भरडामध्ये बऱ्याचदा आता ओलसर म्हणजे जर आपण पावसाळ्याचा ऋतू म्हटला तर पावसाळ्यामध्ये भरड्यामध्ये बऱ्यापैकी धनुरे पडत असतात, त्याच्यामुळे गहू राहिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. परंतु आपल्या काही ताईंचीच मागणी असल्यामुळे ते परत भरडाच येत आहेत. आमच्याकडे तर भरडाच येतो आहे, जसं सुरू झालं तसा भरडाच येतो आहे. पण असो, जे असेल ते. तर त्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागणीनुसार पुढील 2 महिन्याचे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पुरवठ्यापासून गव्हाऐवजी तुकडा गव्हाचा भरडा करून देण्यात यावा. भरडा फक्त ताजा असेल, त्याच्यामध्ये काही नसेल आणि आपण व्यवस्थित स्वच्छ करून आपल्या शाळेमध्ये ठेवलं तर तो नक्कीच चांगला आणि व्यवस्थित राहतो. त्याला गाडून व्यवस्थित ठेवलं, स्वच्छ करून आपल्या कोठीमध्ये ठेवलं तर अशा पद्धतीने. आणि आपल्या शाळेमध्ये कोठ्या नसतील तर ग्रामपंचायतकडून आपण मागणी करून त्या कोठ्या देखील उपलब्ध करून घ्याव्यात. आम्ही देखील त्याच पद्धतीने केले. तर ताईंनो, हा GR आलेला होता. थोडा बोलायचा प्रॉब्लेम होते, घशाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इतके दिवसापासून व्हिडिओ करत नव्हते. परंतु आता असं वाटतं की काही विषय असे आहेत की त्याच्यावर बोलावं, महत्त्वाचा विषय आहे आणि तो तुमच्या नजरेत आणून द्यावा, म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आली. ताईंनो, समोर म्हणण्यापेक्षा स्क्रीन मागेच आहे. समोर येण्याची वेळ आली तेव्हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करेल. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.